ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली आहे। तब्बल 53,000 लाडक्या बहिणींना ओवाळणी नाही। जुलै महिन्यात 53,000 महिला अपात्र ठरल्यात। योजनेमध्ये पात्र महिलांचे वय 21 ते 65 असं आहे। ऐन रक्षाबंधनामध्ये 53,000 बहिणींची ओवाळणी हुकलेली आहे। तब्बल 53,000 लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यात। या योजनेमध्ये पात्र महिलांचे वय 21 ते 65 वर्ष इतके आहे। पाहतोय ऐन रक्षाबंधनामध्येच 53,000 बहिणींना ओवाळणीच नाहीये। तब्बल 53,000 लाडक्या बहिणींना ओवाळणी नाहीये। जुलै महिन्यात 53,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत। योजनेमध्ये पात्र महिलांचे वय 21 ते 65 इतकं आहे। तर लाडकी बहिणी योजना लागू केली, मात्र ऐन रक्षाबंधनामध्येच भावाकडून बहिणीला, लाडक्या बहिणीला ओवाळणीच नाहीये। 53,000 लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्यात। या अपात्र योजनेत फक्त 21 ते 65च वय असलेल्या महिला या पात्र ठरलेल्या पाहायला मिळत आहेत। जुलै महिन्यात 53,000 महिला या पात्र ठरल्यात। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय खरं तर लाडकी बहीण योजना ही चालू झाली आणि अनेक महिलांना याचे लाभ मिळू लागले। मात्र आज रक्षाबंधन आहे आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशीच खरं तर पाहायला गेलं तर ही महत्वाची बातमी आहे की 53,000 महिलाच या अपात्र ठरल्या आहेत। तेजल, आपण पाहतोय की राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांसाठी ऐन सणासुदीच्या काळामध्ये दुःख करणारी बातमी आहे। कुठेतरी आपण पाहतोय की जुलै महिन्यात तब्बल 53,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून ऐन रक्षाबंधन सणाच्या तोंडावरती या सगळ्या 53,000 लाडक्या बहिणींची ओवाळणी जी आहे ती आता हुकलेली पाहायला मिळते। कारण या योजनेच्या नियमानुसार लाभदायी ज्या महिला आहेत त्यांचं वय 21 ते आपण पाहतोय की 65 दरम्यान असणं बंधनकारक आहे। मात्र जुलै महिन्यातील अर्जाची आणि लाभार्थ्यांची छाननी केली असता त्यामध्ये 53,000 महिलांचे वय जे आहे ते 65 वर्षापेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आलं आणि योजनेच्या अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्यानं प्रशासनाकडून तातडीनं या सगळ्या 53,000 महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं असून त्यांना मिळणारा जो मासिक म्हणजे 15,000 रुपयांचा हप्ता जो आहे तो रोखण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आज रक्षाबंधन आहे आणि त्याच निमित्तानं आपण पाहतोय की कुठेतरी या सगळ्याच लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत। कुठेतरी ही वाईट बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की योजनेचा लाभ केवळ नियमात बसणाऱ्या आणि पात्र महिलांपर्यंतच हा पोहोचवावा, यासाठीच ही पारदर्शक छाननी प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे। आणि ऐन सणाच्या दिवशीच आपण पाहतोय की ओवाळणीचा हप्ता हा थांबल्यामुळे कुठेतरी बाधित महिलांमध्ये काही प्रमाणात नाराजी देखील पाहायला मिळत आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।